नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावळी 8 डिसेंबर भागामध्ये पत्रकार राजकुमार आणि अमृताशी बोलत असतात. आता ते दोघं निघून जातात. आता सारंग फोनवर बोलत येतो, पण त्याचं लक्ष नसतं. समोर पत्रकार. तिलोत्तम म्हणते सारंग आणि खुणवते. सारंग फोन बंद करतो आणि समोर बघतो. पत्रकार विचारतात, सारंग सर, तुमच्या मिसेस नाही आल्या? सारंग म्हणतो, येतील. ऐश्वर्या पुढे जाते आणि खुर्चीला हात लावून म्हणते, सारंग. तो आईकडे बघतो. ती खुणवते, बस. आता सारंग खुर्चीवर बसून घेतो. सावली दार वाजून म्हणते, दार उघडा ना कुणीतरी. कुणी आहे का बाहेर? सावलीचा मेकअप जी मुलगी करणार असते ती बाहेरून म्हणते, ऐश्वर्या मॅडमने जो ड्रेस दिला ना तो घाल आणि नंतर ये बाहेर. सावली रागात म्हणते, मी नाही घालणार तो ड्रेस. ती म्हणते, अगं ऐश्वर्या मॅमचे डिसिजन आहे, मी काहीच नाही करू शकत. पत्रकार म्हणतात, सारंग सर, तुमच्या मिसेस अजून आल्या नाही, काय अडचण आहे का? सर, हे लग्न तुमच्या मर्जीविरुद्ध झालं आहे, म्हणून तुम्ही तुमच्या मिसेसला इकडे नाही घेऊन आलात का? सारंग खाली बघून घेतो. पत्रकार म्हणतात, बोला सारंग सर, बोला. आता ते एवढे गोंधळ घालतात की सारंग पाणीच पितो. अमृता उठते, पण ऐश्वर्या तिला खुणवते की खाली बस. सावली पुन्हा दार वाजवते आणि म्हणते, मी वेळेत नाही पोचले ना तर तिलोत्तम मॅडम खूप चिडतील. आधीच सगळा गोंधळ चालू आहे, त्यात ती ड्रेसकडे बघते आणि पुन्हा ओरडते, मला बाहेर यायचं आहे. पत्रकार विचारतो, सारंग सर, गोरा रंग हे सौंदर्याचं प्रतीक आहे का? दुसरा म्हणतो, सर, तुम्ही रंगभेद मानता का? तिसरी पत्रकार म्हणते, सारंग सर, तुमच्या मेसेज स्वतःहून येत नाही की तुम्ही त्यांना यायला बंदी घातली? आता पुन्हा गोंधळ सुरू होतो. अमृता पळत जाते. ती मुलगी सावलीच्या दाराबाहेरच उभी असते. अमृता म्हणते, दरवाजाला कडी का घातली आहे? ती म्हणते, मॅम, कडी नाही उघडायची. अमृता म्हणते, का? आणि आत जाते. ती मुलगी म्हणते, मॅम. पण अमृता काय ऐकत नाही आणि विचारते, सावली, काय झालं? सावली ड्रेस दाखवत सगळं सांगते. ऐश्वर्या बोललेली असते, आमच्या फॅमिलीला तू शोभत नाही. ती बरंच काय सांगून म्हणते, पण मी नकार दिला. अमृता हसून म्हणते, सावली, नको काळजी करू, माझ्याकडे एक साडी आहे, तुला चालेल का? ती साडी नेस आणि स्टेजवर जा. कुणी काही बोललं की मी घेईल सांभाळून. तू नको काळजी करू, मी साडी घेऊन आलेच. आता अमृता सावलीचं छान आवरते. डोळ्यातलं काजळ काढते आणि सावलीला लावत म्हणते, छान दिसतेस. त्या दोघी जात असतात. तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि बघून म्हणते, हे काय घातलंस? तुला ड्रेस पाठवलेला, हे काय घालून आलीस? मेंदळे कुटुंबाचा इव्हेंट आहे, कळतंय तुला? तुला तुझं डिसिजन घ्यायची अक्कल आणि परमिशन नाही आहे, कळतंय तुला? मूर्ख, काय घातलंस हे? तिलोत्तम ऐकते आणि म्हणते, ऐश्वर्या, ती मॉम, ही बघा ना, हिच्यासाठी ड्रेस पाठवलेला, हिने बघा काय घातलं. तिलोत्तम म्हणते, दाखवली ना लायकी? अगं, आमच्या घरात आली, जरा तरी आमच्यासारखं वागशील की नाही? पण लायकी असायला हवी. ऐश्वर्या म्हणते, ट्रू, मूर्ख कुठली, बघा ना मॉम, कशी दिसते. तिलोत्तम म्हणते, हे मला बघून तोंड फिरवतेस ना, ते ठीकच आहे, पण ते आपल्या घरात इथे सगळ्यांसमोर शोभा करायची नाही, कळलं का? सावली मान हलवते. तिलोत्तम म्हणते, हिला घेऊन ये ग. तिच्या मागे अमृता आणि ऐश्वर्या पण निघून जातात. तेवढ्यात भैरवी आणि तारा येतात. भैरवी म्हणते, काय सावली? ती सावलीची साडी बघते आणि स्माईल करत म्हणते, आठवतंय ना, तुला गाणं गायचंय? आता स्टेजवर जायचं, काय नौटंकी असेल ती लवकर उरकायची आणि लगेच सिक्रेट रूममध्ये यायचं, कळलं का? सावली हो म्हणते. तारानी भैरवी निघून जातात. पत्रकार खूप गोंधळ घालतात. तेवढेच सावली येते. पत्रकार एकमेकात कुजबुजायला लागतात. सारंग सावलीला बघतो आणि त्याला आठवतं, आज मी बोललेली असते, नऊवारी साडी काय साधीसुधी नाही, ती फक्त नेसता आली पाहिजे. थांबा, मी नेसून दाखवते. सावली पुढे येते. एक पत्रकार म्हणते, सावली मॅम, हे लोक तुम्हाला त्रास नाही देत ना? तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? सारंग म्हणतो, आता मी बोलू? तुम्हाला पत्रकारांना नेहमी घाई असते, पण बायकांना आवरायला वेळ लागतो. एकजण म्हणतो, सारंग सर, तुमचं लग्न ॲक्सिडेंटली झालं, पण तुम्हाला आवडलं का? त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? सारंग म्हणतो, काही गोष्टी अचानक घडतात, पण ते सुंदर असतात. हे बोलल्यानंतर सावली बघायला लागते आणि चंद्रकांत स्माईल करतो. एक पत्रकार विचारते, सावली मॅम, तुम्ही गरीब घरातल्या मेंदळे कुटुंबात तुम्हाला कशी वागणूक मिळते? सावली काहीच बोलत नाही.
तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणते, बघितलं, या मुलीला साधं बोलता येत नाही. चंद्रकांत म्हणतो, थांब तिलोत्तमा, ती खूप हुशार आहे. आता सावली बोलते, मेंदळे कुटुंब जे तुमच्या समोर आहे आणि माझ्या नजरेत मी जे अनुभवते ते सांगू की तुमच्या समोर आहे ते सांगू. आता सारंगला आठवतं तिलोत्तमा बोललेली असते, तुझी लायकी आहे का माझ्या घरची सून व्हायची. आता तिलोत्तमा घाबरते. ऐश्वर्या मनात म्हणते, बहुतेक आता ही सगळंच बोलून टाकणार. सावली म्हणते, ह्या घरातील आपलेपणा, नात्यामधील गोडवा, प्रेम या विषयावर मी जितका वेळ बोलेल ना तेवढा वेळ कमीच पडेल. आता सारंग सावलीकडे बघायला लागतो. सावली म्हणते, ह्या घरामध्ये सतत मायेचा पदर पसरवणारी आई आहे. आता तिलोत्तमा चंद्रकांतकडे बघते. सावली म्हणते, तितक्याच मायेने समजून घेणारे वडील. आणि गंमत म्हणजे ह्या चारी भावांमध्ये जितकं प्रेम आहे ना तितकीच त्यांच्यामध्ये एकत्र पुढे जाण्याची जिद्द आहे. आणि याच वृत्तीमुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही आहे. एकमेकांबद्दल दृढ विश्वास आहे. आपण हाताची मूठ घट्ट आवळल्यानंतर जशी ताकद निर्माण होते ना तशीच या घरातील भावंड ह्या परिवाराची ताकद आहे. लहान मोठ्यांचा आदर ठेवणार, अगदी बहिणीसारख्या एकमेकांची आणि पूर्ण घराची काळजी घेणाऱ्या माझ्या 2 जावा आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणं आणि या घरातल्यांचे मन जिंकणं मी प्रयत्न करते. सावलीच्या बोलण्यामुळे सगळ्यांनाच कौतुक वाटतं आणि सगळे स्माईल करतात. पण सारंग मात्र सावलीच्या बोलण्यामुळे खूप हळवा होतो आणि प्रेमाने तिच्याकडे बघायला लागतो. चंद्रकांतला सावलीचा खूप अभिमान वाटतो आणि तो तिलोत्तमाकडे बघतो. सावली रंगाने तर तिलोत्तमाला अजिबात आवडत नसते, पण जेव्हा ती बोलते तेव्हा कौतुकाने तिलोत्तमा वर डोळे करते आणि सावलीचं बोलणं मनापासून ऐकत असते. हे सगळं बोलत असताना सावलीच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो आणि ते सारंग बघत असतो. तुम्हाला काय वाटतं, सावली सारंगला नक्की बदलेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.